प्रेक्षको, मुंबई पुणे मुंबई असो किंवा ती सध्या काय करते, असंभव असो किंवा अग्निहोत्र यांसारख्या अनेक दर्जेदार कलाकृती दिग्दर्शित करणारं नाव म्हणजे सतीश राजवाडे. पण तुम्हाला माहीत आहे का, पडद्यामागे राहून मालिका व चित्रपटांना आकार देणाऱ्या सतीश राजवाडे यांनी संजय दत्तची मुख्य भूमिका असलेल्या वास्तव या सुपरहिट चित्रपटात अभिनेता म्हणून काम केलंय. हा अनुभव नेमका कसा होता याबाबत स्वतः सतीश राजवाडे यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात बोलताना सांगितलंय. सर, तुम्ही वास्तव सिनेमामध्ये सुद्धा काम केलं होतं आणि म्हणजे फार कमी लोकांना माहिती की तुम्ही वास्तव सिनेमा सुद्धा केला. तर वास्तवचा काय अनुभव होता? तुम्ही असिस्टंट पण होतात तेव्हा? नाही, अजिबात तुम्ही रोल केला होता फक्त. काय किस्सा आहे वास्तव सिनेमा? नाटकात काम करायचो महेश सरांचं मराठी सुद्धा होतं, इंग्लिश पण होतं. आणि आम्ही सगळी मुलं ही महेश सरांची खूप मोठी फॅन. वास्तव मध्ये जी संजय दत्तची गँग आहे ही सगळी मराठी थिएटरची गँग. हो, तुम्ही कमलाकर, मी, मंगेश सातपुते, मंगेश, मकरन, त्याच्यानंतर अतुल काळे, आम्ही हे सगळे आम्ही किंवा निलेश दिवेकर, आम्ही सगळे महेश सरांचे स्टुडंट्स आणि महेश सरांचे खूप मोठे फॅन. आणि आमच्यावर थिएटरमध्ये महेश सरांनी प्रचंड प्रमाणात संस्कार केले. त्यामुळे त्यांनी सांगितलं उद्यापासून शूटिंगला यायचं आहे. आम्ही शूटिंगला हजर होतो. त्यामुळे खूप मज्जा केली आम्ही. अजूनही काही लोक त्या पावभाजीच्या गाडीवरच्या त्या सीनसाठी मला ओळखतात. आय एम अमेज्ड की तेव्हा दाढी मिशी नव्हती, आता केस पिकायची वेळ आली आहे. सगळे तुम्ही आजही हँडसम दिसता सर. हँडसमचा प्रश्न नाही आहे, अजूनही त्या रोलमधले ओळखतात, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे खूप मजा. आणि वास्तवच्या वेळेस प्रचंड प्रमाणात, जसं मी मगाशी म्हणालो, शिकायला खूप मिळालं. महेश सरांकडे बघून ते काय पद्धतीने सीन समजवतात, कशा पद्धतीने अँगल्स लावतात, काय पद्धतीने कलाकारांशी बोलतात, कशा पद्धतीने अख्खं युनिट मॅनेज करतात. प्रत्येकाकडनं खूप खूप शिकलो. महेश सरांकडनं पण खूप शिकलो आहे. थिएटरमध्ये सुद्धा सिनेमा करत असताना सुद्धा त्यांच्या पहिला चित्रपट निदान जो एक चित्रपट होता त्याच्यात सुद्धा आम्ही काम केलं. त्यामुळे आम्ही महेश सरांचे स्टुडंट्स होतो. दरम्यान वास्तव चित्रपटात मी केवळ 7 ते 8 मिनिटं होतो. मात्र तरीही 15 ते 20 वर्षांनंतर एके दिवशी फिल्म सिटीमध्ये कसा आहे सत्या असं म्हणत संजय दत्त यांनी हाक मारली. हा किस्सा सांगताना सतीश राजवाडे नेमकं काय म्हणाले पहा. आणि मग कधी संजय दत्त यांच्याशी तुम्हाला संवाद साधण्याची संधी मिळाली? खूप आमच्या बरोबर खूप गप्पा मारायचा. आगे बैठ रे इधर असं वगैरे. आम्ही खूप गप्पा मारायचो. म्हणजे इतका मोठा माणूस आहे तो सुद्धा. वास्तव सिनेमाला जवळजवळ आता काय 20 वर्ष सहज झाली असतील. फिल्म सिटीमधला किस्सा आहे. मी फिल्म सिटीमध्ये एका स्टुडिओच्या बाहेर उभा होतो आणि मागून जोरात हॉर्न वाजला आणि सगळ्यांनीच मागे बघितलं तर मागे संजय दत्त खिडकीतनं मला हात दाखवत होता. काही कारण नाही आहे त्याला हे करायचं. त्यांनी इतके सिनेमे केले आहेत, इतक्या लोकांबरोबर काम करतोय, पण त्यांनी इतक्या वर्षांनंतर सुद्धा हे लक्षात ठेवून, मी काय 7 मिनिटं होतो सिनेमात, 8 मिनिटं होतो, पण एवढ्या वर्षांनंतर सुद्धा त्यांनी कसं आहे तू सत्या हे म्हणणं. आणि मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही. कदाचित हे आज त्याला आठवेल नाही आठवेल माहीत नाही, पण ही पण जवळजवळ एक 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. स्वतःहून गाडीचा हॉर्न वाजवून खिडकीतनं हात दाखवणं तुमच्या अगदी छोट्या सहकलाकाराबरोबर, हे सुद्धा मी शिकलो या मोठ्या माणसांकडे, की लक्षात ठेवणं फार गरजेचं असतं. तुम्ही कोणासोबत काम करता, काय काय करता. एवढा मोठा माणूस आहे, त्याला हे करायची गरज नाही. न बोलता खूप काही शिकवून गेला. मग कधी त्यांनी पार्टिव्हिटीसाठी बोलवलं की नाही तुम्हाला? सर, मी फार लहान आहे, एवढं काही नाही आहे. त्यांनी ओळख दाखवली हेच खूप. प्रेक्षको, प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेली तुमची आवडती मालिका तसेच चित्रपट कोणता? सतीश राजवाडे म्हणत असलेला पावभाजीच्या गाडीवरचा सीन तुम्हाला आठवतो का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.